नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज राऊत तुमच्या पार्ट कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तुम्हाला तर माहीतच आहे की आता आपली कंबाईन परीक्षा जवळ आली आहे, बरोबर आहे ना. त्या कंबाईन परीक्षेसाठी आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ठीक आहे ना, महत्त्वाचे टॉपिक्स त्याच्यातनी पाहतो म्हटलं आपण तर अभिसरण संस्था, प्राणी वर्गीकरण, पचन संस्था, मानवी आरोग्य, रोग, ठीक आहे ना. या टॉपिकवर आपल्याला मॅक्झिमम प्रश्न आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ना. हेच प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, ठीक आहे ना. हे प्रश्न नेमकं म्हणजे विचारतात तर खरी, पण नेमकं म्हणजे कोणत्या टॉपिकवर विचारतात, बरोबर ना. सब टॉपिक पण असतात काही, जसे की आपल्याला माहिती आहे रक्ताभिसरण असतं म्हटलं, असा आपला टॉपिक आहे ब्लडवर पण आपल्याला खूप काही प्रश्न विचारलेले आहे ऐकून. त्याच प्रकारे सर्व गोष्टीचा तर आपण मुळाना करतो म्हटलं तर रक्त आहे, हृदय आहे, रक्तवाहिनीवर आपल्याला प्रश्न विचारलेला नाही आहे. पेशीवर आपल्याला प्रश्न जास्त विचारत नाही, तर ऊतीवर आपल्याला विचारतच नाही. सर्वात जास्त जर प्रश्न विचारले गेलेले असेल या ठिकाणी तर प्राणी वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, ठीक आहे ना, सजीवांचे वर्गीकरण आलेलं आहे. त्या ठिकाणी नंतर मग मानवी रोग आलेला आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे. त्यात आपण ते मुआयना करूया कशा प्रकारे आहे कशा प्रकारे नाही, तर ठीक आहे ना. आता आपण समोर चालूया. रक्त. आता आपला टॉपिक आहे रक्त, आणि रक्ताचा जो विचार करतो म्हणलं तर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला मनामध्ये येते, आपल्या मेंदूमध्ये येते की रक्त म्हणजेच काय. आपलं हृदय एक अशुद्ध रक्ताचं वहन, शुद्ध रक्ताचं वहन कशा प्रकारे होते, कशा प्रकारे नाही होत, त्या सर्व गोष्टी आपल्या मनात ते कुठेतरी खेळत असतात, बरोबर आहे. त्याच प्रकारे ते जर गोष्टी आपल्या मनात खेळत आहे तर ते बघा. आता जर आपण जर विचार करतो म्हटलं, ठीक आहे ना, रक्ताभिसरण संस्था, जर आपण मी सरळ सोप्या भाषेत सांगतो म्हटलं, रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय. काय रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय. जर रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय मित्रांनो, रक्ताभिसरण संस्था म्हणजेच की पदार्थाचं वहन करणे. काय करणे, पदार्थाचं वहन करण्याचं वहन करणे म्हणजेच काय आपलं रक्ताभिसरण संस्था आहे, असं म्हणायला आपल्याला काहीही हरकत नाही मित्रांनो. पदार्थाचं वहन करणे. आता ते पदार्थ कोणकोणते आहे, ठीक आहे ना. पदार्थाचं वहन म्हणजे त्याच्यानी फक्त स्पेसिफिक पदार्थ म्हणत नाही हो आपण, ठीक आहे ना. त्या ठिकाणी आपण WBC, RBC, रक्तपट्टिका हे सर्व घटक आहेत. तर RBCचा विचार करतो म्हटलं आपण स्पेसिफिक तर ते ऑक्सिजनचं वहन करते, ठीक आहे ना. WBCचा विचार करतो म्हटलं की ते आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचं कार्य करते. असे वेगवेगळे कार्य आपल्याला करत असते. त्याचप्रमाणे वहन करणे, रक्ताच्या माध्यमातून वहन करणे, त्याला रक्ताभिसरण संस्था असं म्हणत असतो. आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रामुख्याने बघा, या ठिकाणी बघा, आपलं जे राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियम असो किंवा राईट व्हेंट्रिकल असो, ठीक आहे ना, या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, या प्रकारचं आपलं अशुद्ध रक्त आपल्याला दिसत आहे. जर आपल्या आयोगानं असा प्रश्न विचारला की अशुद्ध रक्त आपल्या हृदयातली कोणत्या कप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते आपल्याला राईट ॲट्रियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. हे तुम्ही एकदा ध्यानात असू द्या, कारण की आयोग असे कधी कधी असे प्रश्न विचारत असतात. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, हे तर आपल्याला शुद्ध रक्ताचं वहन दिसत आहे, ठीक आहे ना. शुद्ध रक्ताचं वहन दिसत आहे. हे शुद्ध रक्त आपल्याला कुठे दिसत आहे, मग लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकलच्या या बाजूने दिसत आहे. त्याच प्रकारे मित्रांनो येतो बघा, आता ह्या सर्व गोष्टी कुठून आल्या. अशुद्ध रक्त आपलं कुठे जातं आपल्याला फुफ्फुसाकडून आपल्याला आपलं अशुद्ध रक्त हे कन्वर्ट होऊन ऑक्सिजनेटेड होऊन ते परत आपल्यावाल्या हृदयामध्ये येतं. तेच म्हणजे आपल्याला राईट ॲट्रियम ऑब्लिक राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं, बरोबर ना. राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं. अशा प्रकारे ते आपलं रक्ताभिसरण संस्था चालत असते. पण या मंदामध्ये सर्व आपल्याला बघायचं आहे की कार्य कशा प्रकारे, बघा. हे या डायग्राम मधून तुम्हाला बेसिक नॉलेज आलं असेल की आपण नेमकं म्हणजे की मानवी हृदय कशा प्रकारे कार्य करते, फुफ्फुस कशा प्रकारे कार्य करते. पण नेमकं याच्या सुद्धा आपल्याला डीपली जायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला की कशा प्रकारे कार्य करते, ठीक आहे. आता आपण समोर जाऊया. समोर जातो म्हटलं तर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार. जर आपण रक्ताभिसरण संस्थेचे जर प्रकार जर आपल्याला पाहायचे आहे, रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार मित्रांनो आपल्याला दोन रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार आहे. किती प्रकार आहे, दोन रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार आहे. ते दोन रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार म्हणजे मित्रांनो, एक आहे
खुली रक्ताभिसरण संस्था आणि एक आहे बंद रक्ताभिसरण संस्था. कोणती आहे? खुली रक्ताभिसरण संस्था आणि एक आहे मित्रांनो बंद रक्ताभिसरण संस्था. तर यामध्ये नेमकं म्हणजे फरक काय, बरोबर आहे ना? आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, आता खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपल्यावाली गावाखेड्यातून असो, शहरी भागातून असो, वेगवेगळे नाले, गटर हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जाताना दिसते. हे पाणी कुठेतरी साठवलेलं जातं, ठीक आहे ना? तसंच जर आपण म्हणतो आपण नदी, आता आपण नाले गटाचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. पहिले आपण खुली रक्ताभिसरण संस्थेचं उदाहरण घेऊ, ठीक आहे ना? जर खुली रक्ताभिसरण संस्था म्हटलं, जशा प्रकारे आपली नदी आहे, ठीक आहे ना? नदी काय करते नेमकं म्हणजे त्यामध्ये अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त पूर्णपणे एकत्र असतं. काय म्हणलेलं आहे मी? अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त पूर्णपणे एकत्र असतं. ज्या प्रकारे नदीमध्ये शुद्ध पाणी अशुद्ध पाणी एकत्र असते, बरोबर आहे ना? त्याच प्रकारे खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे एकत्र असते. त्यानंतर जिथे गोष्ट करतो म्हटलं आपण बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये ज्या प्रकारे नाले, गटर हे वेगवेगळं पाणी घेऊन जातात, काही शुद्ध पाणी अशुद्ध पाणी, ठीक आहे ना? त्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी बंद रक्ताभिसरण संस्था आहे. त्या ठिकाणी वहनासाठी, रक्ताच्या वहनासाठी आपल्याला केशवाहिन्या झालेल्या आहे, रक्तवाहिनी आपल्याला पाहायला मिळते. पण या ठिकाणी खुली रक्ताभिसरण संस्थांमध्ये आपल्याला अशा काहीही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच प्रकारे बघा, जर मी याच्या स्पेसिफिक जर म्हणतो म्हटलं या ठिकाणी, याला जर स्पेसिफिक आपण म्हणू तर आता बघा, स्पेसिफिक जर म्हणायचं आहे खुली रक्ताभिसरण संस्था, खुली रक्ताभिसरण संस्थांमध्ये आपल्याला रक्तवाहिन्या पाहायला मिळत नाही आपल्याला, ठीक आहे ना? रक्तवाहिन्या पाहायला मिळत नाही. तेच जर म्हटलं आपण बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला रक्तवाहिन्या पाहायला मिळते, ठीक आहे? रक्तवाहिनी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर गोष्ट करतो म्हटलं आपण या ठिकाणी खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध रक्त आपल्याला एकत्र आलेलं दिसते मित्रांनो. शुद्ध आणि अशुद्ध रक्त आपल्याला एकत्र आलेलं दिसते. शुद्ध व अशुद्ध रक्त आपल्याला एकत्र आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे ना? म्हणजे एकत्र, ठीक आहे? तेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध रक्त, शुद्ध व अशुद्ध रक्त शुद्ध व अशुद्ध रक्त आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते, बंदिस्त स्वरूपात पाहायला मिळत नाही, ठीक आहे ना? अशा प्रकारे हे आपलं रक्त जे खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था, अशा आपल्या रक्ताभिसरण संस्थेचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळते. त्या संघ मोलुस्का हे खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये येते, ठीक आहे ना? अशा प्रकारे वेगवेगळे आपले संघ आहेत ते वेगवेगळे आपल्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे ना? यानंतरची गोष्ट जे जे आपल्याला की पॉईंट आपल्याला महत्वाचे आहे तेच आपण की पॉईंट घेऊया, जेणेकरून आपला टाइम पण वेस्ट होणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला आयोगाच्या आपल्याला कंबाईनमध्ये सुद्धा आपल्याला उपयुक्त पडणार, ठीक आहे? मानवी रक्ताभिसरण संस्थेचा जर विचार करतो म्हटलं, मानवी रक्ताभिसरण संस्था प्रामुख्याने आपल्याला 3 पार्ट मध्ये विभागल्या गेलेली आहे. आपल्या सोयीसाठी आपण त्याला 3 पार्ट मध्ये विभागला गेलेला आहे, ठीक आहे ना? तसं जर म्हटलं मानवी रक्ताभिसरण संस्थेत कोणतेही पार्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. पण जर आपण आपल्या सोयीसाठी ते करतो म्हटलं, ती गोष्ट कुठेही वाईट म्हणून आपल्याला संबोधता येणार नाही, ठीक आहे ना? जर आपण 3 प्रकार जर आपण पाहायचे म्हणलं, आपले 3 प्रकार आहे मित्रांनो. एक आहे रक्त, एक आहे हृदय आणि एक आहे रक्तवाहिन्या. आज आपल्याला फक्त रक्ताविषयीच आपल्याला डिस्कस करायचं आहे, बाकीच्या विषयी आपल्याला डिस्कस करायचं नाही. हृदयाच्या संदर्भात असो किंवा रक्तवाहिनीच्या संदर्भात असो, ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत, ठीक आहे ना? तरी आपण रक्तवाहिन्याचा म्हटलं, आपण रक्तवाहिन्या आपल्याला तेवढे खास आपल्याला प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही, ठीक आहे ना? तरी सुद्धा आपण ते बघूया. आता बघा, जर रक्ताच्या विषयी जर सांगायचं म्हटलं आपल्याला, रक्त काय आहे? रक्त हे द्रव्य संयोजी ऊती आहे. तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे द्रव्य संयोजी ऊती म्हणजे काय हे समजणं महत्वाचं आहे, बरोबर आहे ना? द्रव्य संयोजी ऊती म्हणजे काय हे समजणं महत्वाचं आहे.
आता द्रव्य म्हणजेच काय, लिक्विड फॉर्म आलेला आहे, ठीक आहे ना, म्हणजे रक्त हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आता समोर काय म्हणलेलं आहे, संयोजी ऊती आहे. जर ऊतीचा जर विचार करतो म्हटलं आपण, ऊतीमध्ये आपल्याला सरळ ऊती आणि संयोजी ऊती हे ऊतीचे आपल्याला प्रकार पाहायला मिळते. आता आपल्याला सरळ ऊती म्हणजेच काय, ज्या ऊतीमध्ये एकसारखे पेशी आपल्याला येताना दिसत आहे, ठीक आहे ना, एकसारखे पेशी आपल्याला येताना दिसत आहे, त्याला आपण म्हणतो सरळ ऊती. तेच जर आपण विचार करतो म्हणलं संयोजी ऊतीचा, संयोजी ऊतीमध्ये आपण काय म्हणू, या ठिकाणी एक प्रकारचे नाही तर अलग अलग प्रकारचे आपल्याला पेशी आपल्याला पाहायला मिळते, त्याला आपण संयोजी ऊती असं आपण म्हणतो, ठीक आहे ना. एक्झाम्पल साठी आपण समजून घ्या, क्लासरूम आहे, ठीक आहे ना. आता तुमचे क्लासरूम समजून घ्या, कोणी मुलं बघत असेल, मुली बघत असेल, ठीक आहे ना, म्हणजे एका क्लासरूम मध्ये समजून घ्या, एका क्लासरूम मध्ये नुसतं मुलं आहे असा आपला संदर्भ नाही, तर त्या क्लासरूम मध्ये मुलं आहे, मुली आहे, त्यांना मिळून तो क्लास बनलेली आहे, म्हणजे काय संयोजी झालेलं आहे, संयोजी ऊती झालेली आहे. ते जर म्हटलं फक्त स्पेसिफिक फक्त मुलं या तुम्ही, ठीक आहे ना, मुलं या क्लासमध्ये, त्या ठिकाणी सरळ ऊती आपल्याला होऊन जाईल, ठीक आहे ना. अशा प्रकारे ऊतीचे प्रकार आहे की संयोजी ऊती. आता मला सांगा तुम्ही म्हणता की सर मग रक्तामध्ये संयोजी प्रकारचं काय आहे, असे कोणकोणते वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळालेले आहे, बरोबर आहे ना. हा प्रश्न आपल्याला यायलाच हवा. जर तो प्रश्न आपल्याला पाहायला मिळायचा आहे, तो प्रश्न आपल्याला येत आहे, तर रक्तामध्ये बघा सर्वात पहिला घटक म्हणजे आपल्याला पाहायला मिळते आरबीसी, रेड ब्लड कॉर्पस्कल्स. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते डब्ल्यूबीसी, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते रक्तपट्टिका. बघा रक्तपट्टिका, हे जे लाल कलरचे तुम्हाला दिसत आहे हे आहे आपले आरबीसी, हे काळ्या कलरचे आहे, सॉरी पांढऱ्या कलरचे आहे हे आहे आपले डब्ल्यूबीसी. रक्तपट्टिका या ठिकाणी आपल्याला दिलेले नाही आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपले झालेल्या द्रव्य संयोजी ऊती म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट आपलं काय म्हणलेलं आहे तो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता विविध पदार्थाचे परिवहन करण्याचे कार्य करते. आता विविध पदार्थाचे परिवहन करण्याचे कार्य करते रक्त, हे प्रामुख्याने आपल्याला ऑक्सिजनचं वहन करते, कार्बन डायऑक्साईडचं वहन करते, ठीक आहे ना. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं वहन करण्याचे कार्य कोण करत असते, आपलं रक्त करत असते. म्हणून काय म्हणलेलं आहे, विविध पदार्थाचे परिवहन म्हणजेच काय, वाहून नेण्याचे कार्य करते, वाहून नेण्याचे कार्य करते, ठीक आहे ना. या ठिकाणी वाहून नेण्याचे कार्य करते, ठीक आहे. हा पॉईंट आला लक्षात नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, आता मानवी शरीराच्या वजनाच्या 5% रक्त असते, ठीक आहे. जर आपण मानवी शरीराचा विचार करतो म्हटलं, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्त असते, आपल्याला 5% रक्त आपल्याला पाहायला मिळते. रक्ताचा पीएच 7.35 ते 7.45 इतका आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, ठीक आहे. हे झालेले आपल्या रक्ताबद्दल. जर आणखी सांगायचं म्हटलं तर रक्ताचे भाग जर आपल्याला पाहायला मिळते, तो भाग म्हणजे आपण भाग समजून घेऊ जराशे 1 मिनिट, ठीक आहे ना. रक्ताचे भाग जर आपल्याला पाहायला मिळते, एक पाहायला मिळते आपल्याला रक्तद्रव्य. दुसरा भाग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, ते म्हणजेच रक्त पदार्थ. तर रक्त पदार्थाची गोष्ट करतो म्हटलं आपण, या ठिकाणी आपल्याला 3 पार्ट आपल्या रक्त पदार्थाचे पाहायला मिळते. एक पदार्थ म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि एक प्लेटलेट्स. आता आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स हे सर्व आपल्याला बघायचे आहेत. आता रक्ताचा विषय जर आलेला आहे मित्रांनो, तर बघा रक्तद्रव्य हे आपल्याला पाहायला मिळते. तर रक्तद्रव्य आहे, तर दुसरा पार्ट आपल्याला पाहायचा रक्त पदार्थ. त्या रक्तातील पदार्थ कोणकोणते आहेत, जर रक्तातील पदार्थाचा विषय करतो म्हटलं तर आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहे आणि प्लेटलेट्स आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपल्या 3 आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू पहिला टॉपिक म्हणजे आपला रक्त, ठीक आहे. जर रक्ताचा विषय जर आपला असला मित्रांनो, हे बघा रक्तद्रव्य आहे, हा पिवळ्या पदार्थाचा आपला रक्तद्रव्य हे आरबीसी, ठीक आहे ना. हे आपले प्लेटलेट्स, ठीक आहे ना. हे काय आपल्याला प्लेटलेट्स, ठीक आहे. त्यानंतर डब्ल्यूबीसी हे आपले व्हाईट ब्लड सेल.
WBC, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपलं रक्तद्रव्य आपल्याला दिसते. इथंच बघा रक्तद्रव्य कोणत्या रंगाचं आहे, पिवळसर रंगाचं आपल्या रक्तद्रव्य आपल्याला पाहायला मिळते. चला आता आपला की पॉईंटवर आपण जरा ध्यान देऊया, ठीक आहे. तर पिवळसर रंगाचं रक्तद्रव्य आहे, बरोबर आहे. एकूण रक्ताच्या 55% भाग हा रक्तद्रव्याचा असतो. काय म्हणलेला आहे, एकूण रक्ताचा 55% भाग, 55% जर आपला रक्तद्रव्याचा भाग आहे, तर अप्रॉक्सिमेटली आपला रक्तपदार्थाचा भाग किती झालेला आहे मित्रांनो, रक्तपदार्थाचा भाग किती झालेला आहे, 45%, ठीक आहे ना. या ठिकाणी असं, ठीक आहे, 45% आपला रक्तपदार्थाचा भाग आणि 55% आपल्या रक्तद्रव्याचा भाग आलेला आहे. रक्तद्रव्यात साधारणतः 90% पाणी, 7% प्रथिने आणि 3% असेंद्रिय घटक असतात, ठीक आहे ना. हा टॉपिक, हा पॉइंट विचारू शकता, लक्षात द्या. 90% रक्तद्रव्य, 7% पाणी आणि प्रथिने आपले 3% प्रथिने व असेंद्रिय घटक आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे ना. आता बायकार्बोनेटद्वारे CO2चे वहन करते, बायकार्बोनेटद्वारे CO2चे वहन ते करत असते. हे जर असं आपल्याला रक्तद्रव्याबद्दल की पॉइंट आहे, हे तुम्हाला इथे समजणं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा आता रक्तातील प्रथिने आपण बघून घेऊ. रक्तामध्ये आपल्याला 3 प्रकारचे आपल्याला प्रथिने पाहायला मिळते. 5 प्रकारचे प्रथिने पाहायला मिळते आपल्याला. ग्लोबुलिन, अल्बुमिन, प्रोथ्रोम्बिन, फॅब्रिन आणि हेपॅरिथिन, ठीक आहे ना. असे आपल्याला 5 प्रकारचे प्रथिने पाहायला मिळते. तेच बघूया आता आपण. जर ग्लोबुलिनचा विचार करतो म्हटलं, आपल्या जीवाणूंना मारण्याचे कार्य करते आणि याचे आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळते. ते 3 प्रकार म्हणजे कोणते मित्रांनो, अल्फा, बीटा आणि लॅम्बडा. आणि अल्फा, बीटा आणि लॅम्बडा याचा उपयोग काय मित्रांनो, जर अल्फाचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर अल्फा हे कार्बन डायऑक्साइड CO2 वहन आपल्याला करताना दिसते, वहन, ठीक आहे ना. त्यानंतर बीटा आपल्याला आयरनचे वहन करते, लॅम्बडा हे जीवाणूंना मारण्याचं कार्य करतात. म्हणजे जीवाणूंना मारण्याचं कार्य सुद्धा कोण करतं आपल्याला, WBC, व्हाईट ब्लड कार्बसर, त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला लॅम्बडा हे जे आहे जीवाणूंना मारण्याचं कार्य आपल्याला करताना दिसते, ठीक आहे ना. जीवाणूंना मारण्याचे कार्य करतात, ठीक आहे. त्यानंतरचा विषय बघा आता ग्लोबुलिनचे आपण 3 प्रकार बघितलेले आहे, अल्फा, बीटा आणि लॅम्बडा. जर प्रामुख्याने जर म्हटलं आपण, सर्वांचं वहनाचं कार्य झालेलं आहे आणि जीवाणूंना मारण्याचं कार्य कोण, आपलं ग्लोबुलिन आपल्या करताना आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर बघा आता अल्बुमिन काय करतं मित्रांनो, ऑस्मोटिक प्रेशर निर्माण करण्याचं कार्य करतं. आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर असतं, बरोबर आहे ना, जे केवळ हृदयासाठी महत्वाचं असतं, ठीक आहे ना. ते निर्माण करण्याचं कार्य आपलं कोण करत असते, अल्बुमिन करत असते. या ठिकाणी रक्तामध्ये याचे प्रमाण 60% असते मित्रांनो. किती पर्सेंट असते, 60% आपल्याला रक्ताचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये यकृतामध्ये सर्वाधिक प्रमाणात निर्माण होणारे स्थापत्य घटक आपण म्हणू शकतो यांना, ठीक आहे ना, किंवा प्रथिने सुद्धा म्हणू शकतो. काय आहे आपलं अल्बुमिन. ते कुठे तयार होते तर म्हटलं, कुठे स्त्रावते असं म्हटलं तर यकृतामध्ये निर्माण होते असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा आता प्रोथ्रोम्बिन जे आहे मित्रांनो, प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रोजिन हे आपल्या शरीरामध्ये इनएक्टिव्ह स्वरूपाचे असतात, इनएक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि या ठिकाणी हे रक्त ओतण्याचे कार्य करतात मित्रांनो. कशाचे कार्य करतात, ते रक्त ओतण्याचे कार्य करतात. आणि आपल्याला ग्लोबुलिन झालेलं आहे, ठीक आहे ना, अल्बुमिन झालेलं आहे आणि हेपॅरिथिन झालेलं आहे. हे सर्व काय ऍक्टिव्ह स्वरूपाचे प्रथिने आपल्याला रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रोजिन हे रक्त ओतण्याचे कार्य करते, ठीक आहे ना. याचा रक्त कशा प्रकारे ओतते, कशा प्रकारे नाही ओतत, हे सर्व माहिती आपण नेक्स्ट स्लाइड आहे त्या ठिकाणी आपण बघून घेऊ, ठीक आहे ना. त्यानंतर बघा आता हेपॅरिथिन काय रक्त पातळ करण्याचं कार्य करते मित्रांनो. आता बघा कधी कधी काय होणार आहे की आपलं असं रक्त आपलं वहन होत आहे, ठीक आहे ना, अशा प्रकारे. आणि या प्रकार इतकेच नाही का, एक मिनिट, इथेच नाही का आपलं असं रक्त जे आहे, आपली व्हेसल जी आहे या ठिकाणी क्रॅक झालेली आहे, ठीक आहे ना. या ठिकाणी असं रक्त आपलं बाहेर पडणार आहे, बरोबर ना. आता प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रोजिन काय करणार आहे, या ठिकाणी तर आपल्याला गोळा करणार आहे WBCचा, ठीक आहे ना. WBC RBC त्यामध्ये अटकतात, ते मी तुम्हाला समोर सांगतोच, ठीक आहे ना. अशा प्रकारे ते गोळा अटकणार आहे आणि या ठिकाणी ते रक्तवाहिन्या थांबणार आहे, रक्त थांबणार आहे त्या ठिकाणी स्प्लिट व्हायचं. पण या ठिकाणी इकडे सुद्धा रक्त वहन होत आहे, ते इथे सुद्धा ते रक्त ओतण्याचं कार्य चालू करतात. आता मला सांगा,
आपल्या या ठिकाणी महत्वाचं होतं, मग या ठिकाणी जर केलं आपल्याला हृदय बंद पडण्याची लक्षणे आहे, बरोबर. त्याच कारणाने काय करतात मित्रांनो, या ठिकाणी काय करतात, ही जी आहे ना याला आपल्याला बंद करण्याचं कार्य करतात. ते काय करतात, हिप्नोटिझम करतात मित्रांनो, जेणेकरून या ठिकाणीचं रक्त पातळ करणं सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. आलं लक्षात आलं इथपर्यंत. हे झालेलं आहे आपल्याला रक्तातील प्रथिने. आता आपण समोर बघूया रक्त गोठणे. आता बघा रक्त कशा प्रकारे गोठतात, रक्त कशा प्रकारे गोठतात. रक्त गोठायचा जर विषय असला मित्रांनो, हे बघा या ठिकाणी असा जाळीदार पदार्थ आपल्याला पाहायला मिळते. प्रोथ्रोम्बिन झालेले आहे, केराटिन झालेले आहे, अशा प्रकारे जाळीदार पदार्थ तयार करतात. या ठिकाणी आपल्यावाले आरबीसी, डब्ल्यूबीसी ना या ठिकाणी अडकतात. या ठिकाणी अडकल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी आपले रक्त या ठिकाणी गोठणं आपल्याला तयार होते मित्रांनो. ठीक आहे, हे झालेलं आपलं रक्त गोठणी. या ठिकाणी जर डिस्क्रिप्टिव्हली आपण बघतो म्हणलं तर आता बघून घ्या. आता समोर या स्लाइड मध्ये बघा आता थ्रोम्बोप्लास्ट काय म्हटलेलं आहे. थ्रोम्बोप्लास्ट रक्त. आता मी असं तर म्हटलं की बाबा रक्त सर्वप्रथम रक्त गोठवण्यासाठी कोण कार्य करते, ते आपलं पेटलेक्स आहे ना. ते कोण आहे आपल्याला, पेटलेक्स आहे. जर पेटलेक्सचा विषय करतो म्हटलं तर बघा पेटलेक्स हे थ्रोम्बोप्लास्टच्या मदतीने काय करतात, आपल्या प्रोथ्रोम्बिनला उठवण्याचं कार्य करतात. आता मी पहिलेच म्हटलं होतं तुम्हाला हे कशी आहे, इनएक्टिव्ह. कसे आहे, इनएक्टिव्ह स्वरूपाचे आहे मित्रांनो. ठीक आहे ना. हे कसे आहे, इनएक्टिव्ह स्वरूपाचे प्रथिने आपल्याला या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी उठवण्याचं कार्य करते, काही झोपलेल्या अवस्थेत आहे नेमकं म्हणजे, बरोबर आहे ना. इनएक्टिव्ह म्हणजेच काय, झोपलेल्या अवस्थेत आहे. झोपलेल्या अवस्थेत असल्या कारणाने बघा हे व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम यांच्या मदतीने ते काय करतात, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम यांच्या मदतीने ते प्रोथ्रोम्बोज तयार करतात. प्रोथ्रोम्बोज तयार करतात म्हणजेच काय, प्रोथ्रोम्बोज तयार करतात. आणि प्रोथ्रोम्बोज काय करतात, ते प्रोथ्रोम्बिनला आपल्याला उठवतात झोपेतून. जर प्रोथ्रोम्बिनला उठवलं तर प्रोथ्रोम्बिन काय करतं की थ्रॉम्बिन. आता या ठिकाणी बघा हे कशी झालेली आहे, आता थ्रॉम्बिन झालेली आहे आपली, आता ऍक्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. एसीटीआय ऍक्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे या ठिकाणी. कारण की बघा प्रोथ्रोम्बोजच्या साहाय्यानं प्रोथ्रोम्बिन झालेलं आहे. प्रोथ्रोम्बिन इथे आपली ऍक्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. प्रोथ्रोम्बिन ऍक्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे, त्या कारणाने त्याचं रूपांतर थ्रॉम्बिन मध्ये होते. नेमकं म्हणजे कशामध्ये होते, थ्रॉम्बिन मध्ये होते. त्यानंतर समोरचा विषय म्हणजे बघा मित्रांनो, त्यानंतर समोर थ्रॉम्बिन सुद्धा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रक्त वहन होत आहे, ज्या ठिकाणी रक्त स्पीड होत आहे त्या ठिकाणी जाते. बघा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नेमकं म्हणजे काय होते, जर त्या ठिकाणी जागा जर खूप मोठी असेल या ठिकाणी, ठीक आहे ना, जिथून रक्त आपलं स्प्लिट होत आहे, ठीक आहे ना, हे एकटा या ठिकाणी थ्रॉम्बिन हे कव्हर करू शकत नाही. म्हणजे तो बंद करू शकत नाही. तर तो काय म्हणणार आहे, तो काय म्हणतो की माझ्या एकट्यामुळे हे काम होत नाही. त्या कारणानं जे दुसऱ्याला प्रतिनिधी यकृताने तयार केला होता. आता बघा हे जे म्हटलं यकृताने तयार केला होता की 5 प्रकारचे अल्बुमिन, ग्लोबिन, प्रोथ्रोम्बिन, थ्रॉम्बिन, फायब्रिन हे सर्व प्रथिने आपल्या यकृत मध्येच आपल्याला तयार होताना दिसत आहे. ठीक आहे ना. जे यकृताने तयार केला होता सोबत कोण होता, त्यांच्यावाल्या फॅब्रोजेन हे काय करतात नेमकं म्हणजे हे सुद्धा रक्त गोठण्याचं कार्य करतात. म्हणून तो वापस येतो आणि काय म्हणतो, फॅब्रोजेनला घेऊन जातो. ठीक आहे ना. हे फॅब्रोजेन सुद्धा या ठिकाणी इनएक्टिव्ह स्वरूपाचा आहे, बरोबर ना. इनएक्टिव्ह स्वरूपाचा आहे. इनएक्टिव्ह स्वरूपाचे असल्या कारणाने बघा त्याचं रूपांतर डबल ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर कशामध्ये होते, फॅब्रिन मध्ये होते. ठीक आहे ना, फॅब्रिन मध्ये होते. आता मला सांगा फॅब्रिन झालेले आहे, ठीक आहे ना, फॅब्रिन झालेले आहे. थ्रोम्बोप्लास्ट या ठिकाणी त्यांनी रक्त गोठायला चालू करतात. या ठिकाणी त्यांनी रक्त गोठलं असं, ठीक आहे ना. रक्त गोठल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी रक्त गोठलं. रक्त गोठल्याच्या नंतर नेमकं म्हणजे काय झालं मित्रांनो, इकडलं रक्त तर गोठलं त्यांनी, पण आता या ठिकाणी सुद्धा रक्त वहन होतं अशा प्रकारे. ठीक आहे ना. त्यांना काय वाटतं नेमकं म्हणजे की या ठिकाणी रक्त वहन होत आहे, इथे सुद्धा त्यांनी गोळायला चालू होते. इथे सुद्धा रक्त गोठायला
चालू होते. जर इथे जर रक्त गोठलं नेमकं म्हणजे समोरच्या ऑर्गनला आपल्याला रक्त पोहोचणार नाही. बरोबर आहे ना, पोहोचणार आहे का? समोरच्या ऑर्गनला आपल्याला रक्त पोहोचणार नाही. ठीक आहे ना, हार्ट फेल होऊ शकते, हार्ट अटॅक येऊ शकते. ठीक आहे ना, अशा प्रकारे सर्व गोष्टी टाळण्यासाठी मग आपला तो प्रथिने कोणता होता, जो प्रथिने आपल्याला वाचत होता की रक्त पातळ करण्याचं कार्य करत होता, ते म्हणजे आपलं हेपॅरिन. तर हेपॅरिन त्या ठिकाणी जाऊन रक्त आपल्याला पातळ करण्याचं कार्य करते मित्रांनो. ठीक आहे, हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कशा प्रकारे आपलं रक्त गोठण्याचं कार्य आपल्या मानवी शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना, त्यानंतर आपण बघू रक्तातील पदार्थ. रक्तातील पदार्थाचा विषय तर करतो म्हणलं, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रक्तातील पदार्थ कोणकोणते, ते मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. ठीक आहे ना, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे आपल्या रक्तातील पदार्थ आहेत. ठीक आहे ना, त्यानंतर आपण आरबीसी बघून घेऊया. सर्वात पहिले म्हणजे आरबीसी बघून घेऊया. आरबीसी म्हणजेच काय, रेड ब्लड कार्बोसाइट्स. बघा, हे आहे आपली आरबीसी. ठीक आहे ना, आरबीसीचा आकार कसा आहे, द्विअंतर्वक्र आपल्याला आकार आपल्याला आरबीसीचा पाहायला मिळत आहे. आता द्विअंतर्वक्रच का बरं, ठीक आहे ना, दुसरा आकार का बरं नाही त्या ठिकाणी? या ठिकाणी मित्रांनो या कारणाने द्विअंतर्वक्र आहे की आरबीसी नेमकं म्हणजे आपलं ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य करते. कशाचं वहन करण्याचं कार्य करते? हे ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य करते. त्याच कारणानं द्विअंतर्वक्र असल्या कारणाने काय होते मित्रांनो, जास्त ऑक्सिजन ते कॅरी करू शकते, जेणेकरून खूप ऑक्सिजनची कमतरता आपल्या शरीरामध्ये होऊ नये म्हणून. ठीक आहे ना, त्या ठिकाणी बघा आता यांचे जर प्रमाण म्हटलं तर 44% असते. मानवी शरीराचे 44% रक्तामध्ये यांचे प्रमाण असते. पण आता बघा, आता मी काय म्हणतो की आरबीसी ला बनवलेला आहे, कशासाठी बनवलेला आहे, नेमकं म्हणजे की ऑक्सिजन वहन करण्यासाठी. कशासाठी बनवलेला आहे? ऑक्सिजनला वहन करण्यासाठी. पण इथे आरबीसी ऑक्सिजनचं वहन करत नाही. पॉईंट समजून घ्या. आता काय म्हटलेलं आहे मी, आरबीसीला बनवलेलं आहे ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी, पण ऑक्सिजन हे वहन हे आपलं आरबीसी करत नाही, तर ते करते आपलं हिमोग्लोबिन, HB. हिमोग्लोबिन हे आपलं करत असते मित्रांनो नेमकं म्हणजे. ठीक आहे ना, त्यानंतर बघा, आता तर म्हटलं द्विअंतर्वक्र, मी आता सांगितलं तुम्हाला द्विअंतर्वक्र कशा प्रकारे आहे, काऊन आहे. ठीक आहे ना, त्यानंतर व्यास जर म्हटलं चला 7 mm आणि जाडी 2.5 mm ची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. त्यानंतर प्रमाण पुरुषांच्या याच्यामध्ये 51 ते 58 लाख घनमिमी, तर स्त्रियांमध्ये 43 ते 52 लाख घनमिमी एवढे आपल्याला आरबीसी, रेड ब्लड कार्बोसाइट्स आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, निर्मिती जर म्हटलं आपल्याला अस्थिमज्जेत म्हणजेच काय, बोन मॅरो मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बोन मॅरोचा विषय करतो म्हटलं आपण, बोन मॅरो सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते. 2 बोन मॅरो आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजेच काय, येलो बोन मॅरो, एक म्हणजेच काय, रेड बोन मॅरो. ठीक आहे ना, येलो बोन मॅरोचं, रेड बोन मॅरोचं नंतर रूपांतर आपल्याला येलो बोन मॅरो मध्ये होते. आणि त्या ठिकाणी बघा, जर आपण म्हटलं लाल रक्तपेशी, रेड ब्लड कार्बोसाइट्स, ठीक आहे ना, हे आपलं कुठं तयार होते, ते आपल्याला रेड बोन मॅरो मध्ये आपल्याला तयार होताना दिसते. ठीक आहे ना, रेड बोन मॅरो मध्ये आपल्याला तयार होताना दिसते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर जीवन कालावधीचं म्हटलं 120 ते 127 दिवस हे फक्त जगतात. ठीक आहे ना, 120 ते 127 दिवस जर जगत असेल तर हे कुठे जाऊन मरतात, प्लीहामध्ये जाऊन आपल्याला हे मरताना दिसत आहे. कुठे जाऊन मरताना दिसते आपल्याला, प्लीहामध्ये जाऊन आपल्याला मरताना दिसत आहे. हिमोग्लोबिन मुळेच या ठिकाणी आपल्याला आरबीसीला आपला लाल रंग प्राप्त झाला असे सुद्धा आपल्याला म्हणता येते. आता हिमोग्लोबिन म्हणजेच काय मित्रांनो, बघा आता हिमोग्लोबिन म्हणजेच काय, हिमोग्लोबिनचं कार्य काय, ऑक्सिजनचं वहन करणे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, आरबीसीचं कार्य नेमकं ऑक्सिजन वहन करण्याचं आहे, पण ते आरबीसी करत नाही. ते करतात नेमकं म्हणजे की हिमोग्लोबिन. ठीक आहे ना, हिमोग्लोबिन करतात. एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे रेणू 4 रेणू आपल्याला वहन करताना दिसते. एक हिमोग्लोबिन आपल्याला 4 रेणू ऑक्सिजनचे वहन करताना दिसते. जर प्रमाणचा विषय करतो म्हटलं तर 13 ते 18 ग्राम 100 ml मध्ये आपल्याला हिमोग्लोबिन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना, हे बेसिक फॅक्ट्स आहे. हे बेसिक फॅक्ट्स आपल्याला पाठ करण्याची गरज आहे. हिमोग्लोबिनचे प्रकार जर आपल्याला पाहायला म्हणतो तर हिमोग्लोबिनचे प्रकार आपल्याला 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. हे म्हणजेच काय, अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा. हे आपल्याला आयोग विचारत नाही नेमकं म्हणजे, या ठिकाणी प्रश्न आपल्याला आलेले नाही, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी जराशी नजर टाकून घेऊया. अल्फा म्हणजेच काय, 141 अमिनो ऍसिड.
अल्फा म्हणजेच काय 141 अमिनो ऍसिड त्यामध्ये असतात, ठीक आहे. बीटा मध्ये 146 असतात, 146 146. फक्त अल्फा मध्ये आपल्याला 141 आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे ना. हे जास्त समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर बघा पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच काय व्हाईट ब्लड कार्बोसाइट. तर व्हाईट ब्लड कार्बोसाइटचा विचार करतो म्हटलं आपण पांढऱ्या रक्तपेशीचा, हे आपल्या शरीरामध्ये सैनिक पेशी म्हणून कार्य करतात. काय करतात? सैनिक पेशी म्हणून कार्य करतात. नेमकं म्हणजे आणि याचा आकार आपल्याला दिलेला नाहीये, ठीक आहे ना. आकार आपल्याला दिलेला, ज्या प्रकारे अमिबाचा आकार आपल्याला दिलेला नाहीये त्या प्रकारेच आपल्याला डब्ल्यूबीसीचा आकार सुद्धा आपल्याला दिलेला नाही. आता आकार का बरं दिलेला नाहीये नेमका म्हणजे? आता मला सांगा तुम्ही, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जीवाणू येतात, विषाणू येतात, त्यांना मारण्याचं कार्य कोण करते? आपलं डब्ल्यूबीसी करते, ठीक ना. कोण करते? आपलं डब्ल्यूबीसी करते. तर त्यांचा आकार जर एक निश्चित असेल तर ते डब्ल्यूबीसी कशा प्रकारे त्या येणाऱ्या जीवाणूंना, विषाणूंना आपल्या शरीरातून वाचवण्याचं कार्य करणार नाही, करणार ना. कारण त्याचा आकार आपल्याला निश्चित आहे. याच ठिकाणी त्याच कारणानं त्यांचा आकार नेमकं म्हणजे बदलत राहण्यासाठी, त्या ठिकाणी बदलत राहण्यासाठीच आपल्याला पांढऱ्या रक्तपेशीचा आपल्याला आकार आपल्याला दिलेला नाही आहे. ज्या प्रकारे कोरोनाचा आहे त्याच प्रकारे डब्ल्यूबीसीचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा आता जर प्रमाण याचं पाहायला मी म्हणतो तर 0.5% आपल्याला प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रक्तामध्ये. तर आकार अमिबा सदृश निश्चित नसतो. मी आता सांगितलं तुम्हाला की डब्ल्यूबीसीचा आकार आपल्याला निश्चित नाही, ठीक आहे ना. व्यासचा विचार करतो म्हटलं तर 8 ते 15 mm चा आपला व्यास आहे. प्रमाण 500 ते 9000, 5000 ते 9000 या म्हणतात आपल्याला पाहायला मिळते. निर्मिती अस्थिमज्जेत होते, म्हणजेच काय बोन मॅरो मध्ये होते, बोन मॅरो मध्ये होते. आणि जीवन कालावधी 3 ते 4 दिवस, आणि हे सुद्धा प्लीहामध्ये जाऊन आपल्याला मरताना दिसत आहे. ही आहे आपली डब्ल्यूबीसी बद्दल बेसिक. आणि डब्ल्यूबीसीचा जर विचार करतो म्हटलं आपण, डब्ल्यूबीसीचे आपल्याला दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि एक म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स, ठीक आहे ना. डब्ल्यूबीसी दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि एक म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स. जर ग्रॅन्युलोसाइट्सचा जर विचार करतो म्हटलं आपण तर या ठिकाणी आपल्याला 3 प्रकार आपल्या ग्रॅन्युलोसाइट्सचे आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे काय न्यूट्रोफाइल्स, ऍसिडोफाइल्स आणि बेसोफाइल्स, हे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळते. त्यामधील पहिला प्रकार आपण बघून घेऊया. आता पहिला प्रकार आहे न्यूट्रोफाइल्स. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की या ठिकाणी सर्वात मेन डिफरन्स या ठिकाणी कशाचा आहे? प्रकाराचा, यावाल्या डब्ल्यूबीसीच्या प्रकाराचा केंद्रकाचा प्रकार आहे मित्रांनो. कोणाला 4 लोकचे केंद्रक आहे, कोणाला 3 लोकचे केंद्रक आहे, कोणाला 2 लोकचे केंद्रक आहे, कोणाला अस्पष्ट केंद्रक आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे सर्व केंद्रकावर यांचा भर आपल्याला जास्त आपल्याला दिसत आहे. त्याच प्रकारे बघा आता न्यूट्रोफाइल्सचा विचार करतो म्हटलं आपण, या ठिकाणी केंद्रक आपल्याला 4 लोकचे आपल्याला किंवा मल्टिपल लोकचे आपल्याला पाहायला मिळते. त्या न्यूट्रोफाइल्स मध्ये आपल्याला 4 लोकचे केंद्रक पाहायला मिळते अशी गोष्ट आहे की त्यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, पण त्यापेक्षा कमी आपल्याला पाहायला मिळत नाही, ठीक आहे ना. हे झालेले आपले न्यूट्रोफिल्स. जर प्रमाण द्यायचं बघतो म्हटलं आपल्याला 54 ते 62% आपल्याला प्रमाण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते डब्ल्यूबीसी मध्ये, ठीक आहे ना. हे डब्ल्यूबीसी आहे, ठीक आहे ना. डब्ल्यूबीसी मध्ये आपल्याला 54 ते 62% आपल्याला पाहायला मिळते. जर कार्याचा विचार करतो म्हटलं जीवाणूंना मारणे, प्रतिद्रव्यके तयार करणे, हे याचं मुख्य कारण आपल्याला इथे पाहायला मिळते, कार्य आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा आता ऍसिडोफाइल्सचा विचार करतो म्हटलं आपल्याला केंद्र हे आपल्याला 2 लोकचे असतात, म्हणजे का 2 लोकचे असते, ठीक आहे ना. किती असते? ते 2 लोकचे असते. आणि या ठिकाणी प्रमाण याचे फक्त 3% असते. आणि हे फक्त काय करतात? अँटी अलर्जी म्हणून कार्य करतात. काय करतात? अँटी अलर्जी म्हणून कार्य करताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा आता बेसोफाइल्स. बेसोफाइल्सचं काय आहे? केंद्र फक्त या ठिकाणी 2 लोकचे आहे, परंतु अस्पष्ट केंद्रक म्हणजे 2 लोकचे केंद्रक आहे. या ठिकाणी पण 2 लोकचे केंद्रक आहेत. तुम्ही म्हणता सर आता तर तुम्ही सांगितलं केंद्रकावर डिपेंड आहे म्हणून सर्व गोष्टी, पण या ठिकाणी ऍसिडोफाइल्स मध्ये केंद्रक आपलं कसं आहे? स्पष्ट केंद्रक आहे. त्या ठिकाणी आपल्याला केंद्रक दिसते, पण बेसोफाइल्स मध्ये आपल्याला केंद्रक दिसत नाही. त्या कशा स्वरूपात आहे? अस्पष्ट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे ना. त्यानंतर प्रमाणचा विचार करतो म्हणलं 0.5% आपल्याला प्रमाण आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर कार्य हिपॅरिन व हिस्टामाइनचे वहन करण्याचं कार्य हे आपल्याला करत असतात, ठीक आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट बघू आपण अग्रॅन्युलोसाइट्स.
अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये आपल्याला लिम्फोसाइट येते आणि मोनोसाइट्स आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 2. ठीक आहे, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स आपल्याला पाहायला मिळते. तर लिम्फोसाइटचा विचार करतो म्हटलं तर केंद्र हे वर्तुळाकार असते. केंद्रकाचा आकार बदलला आता केंद्र कशी असते वर्तुळाकार आपल्याला पाहायला मिळते. जर प्रमाणचा विचार करतो म्हटलं तर 25 ते 33% प्रमाण आपल्याला या ठिकाणी डब्ल्यूबीसी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि कार्य आहे प्रतिकार क्षमता निर्माण करणे. कार्य कोणतं आहे? प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं कार्य हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर म्हणजे बघा लिम्फोसाइटचे सुद्धा 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे टी लिम्फोसाइट्स, एक म्हणजे बी लिम्फोसाइट. जर टी लिम्फोसाइटचा जर विषय करतो म्हणजे टी लिम्फोसाइट आपल्या निर्मिती आपल्याला अस्थिमज्जेत होताना दिसते. म्हणजेच कशामध्ये होताना दिसते? आपल्याला बोन मॅरो मध्ये आपल्याला होताना दिसते. बोन मॅरो मध्ये आपल्याला होताना दिसते. त्यानंतर वाढ व विकास हे थॅमस ग्रंथीत आपल्याला पाहायला मिळते. निर्मिती सुद्धा अस्थिमज्जेत होते या ठिकाणी बी लिम्फोसाइटची आणि वाढ व विकास अस्थिमज्जेतच होते. ठीक आहे ना. या ठिकाणी बघा हे लिम्फोसाइट्स. त्यानंतर बघा आता मोनोसाइट. मोनोसाइट्स मध्ये बघा केंद्र हे किडनी शेपचे असतात. किडनी शेपचे असतात म्हणजे किडनी आपली कशा घेवळाच्या बियासारखी आपल्याला किडनी पाहायला मिळते. त्याच प्रकारे आपल्या मोनोसाइटचं केंद्र घेवळाच्या बियासारखं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना. यामध्ये सेविंग म्हणतात. ठीक आहे ना. प्रमाण जर म्हटलं 3 ते 9% आपल्याला पाहायला मिळते. आणि कार्य जीवाणूंना मारणे व जागा स्वच्छ करण्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे, जीवाणूंना मारणे. ठीक आहे ना. आणि ते जे जागा आहे ते जागा स्वच्छ करण्याचं कार्य सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळते. त्यानंतर बघा आता अग्रॅन्युलोसाइट झालेला आहे. आता बेसिक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता बघा आता अग्रॅन्युलोसाइट्स बघूया. इथं अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये अग्रॅन्युलोसाइट बघा मोनोसाइट्स बघा हे किडनीच्या आकाराची आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. आणि लिम्फोसाइट बघा हे वर्तुळाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. ते जर म्हटलं आपल्या ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये बघा हे बेसोफाइल्स आलेला आहे. हे 2 लोप आलेला आहे बेसोफाइल्सचे. ठीक आहे ना. या ठिकाणी 4 केंद्रक किंवा त्यापेक्षा जास्त केंद्रक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कशामध्ये? न्यूट्रोफाइल्स मध्ये. आणि बेसोफाइल्स मध्ये आपल्याला 2 केंद्रक पाहायला मिळालेले आहे आणि अस्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळालेले आहे. ठीक आहे ना. आता ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजेच काय हे आपल्या समोर महत्वाचं आहे. सर्व आपण बघितलं तर खरी, पण ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजेच काय? कणदार. ग्रॅन्युलोस म्हणजे काय ते आपल्याला कणदार. जसं की आपल्याला बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे सुद्धा दोन पार्ट आपल्याला करताना दिसते. एक ग्रॅन्युल्स एक अग्रॅन्युल्स. या ठिकाणी जर आपण बघतो म्हटलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आरबीसीचे कण ज्यावर आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय म्हणतो? आपल्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ज्या ठिकाणी आपल्याला आरबीसी ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे कण पाहायला मिळते आरबीसी त्या ठिकाणी आपल्याला ते म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि या ठिकाणी रफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण सुद्धा त्याला म्हणतो. रायबोझोमचे कण असते त्याला. ठीक आहे ना. ते डिपेंड आहे आपल्या रायबोझोमवर. ते डिपेंड आहे आपल्याला रायबोझोमवर. हे सुद्धा डिपेंड आहे आपलं रायबोझोमवर. या ठिकाणी सुद्धा ग्रॅन्युलोसाइट्स वर काय असतात? रायबोझोम्स अवेलेबल असतात. आणि अग्रॅन्युलोसाइट वर नाही का रायबोझोम्स अवेलेबल नसतात. ठीक आहे. हे झालेले आपल्या ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. त्यानंतर बघा आपलं रक्तपट्टिका म्हणजेच काय? प्लेटलेट्स. प्लेटलेट्सचा विचार करतो म्हटलं तर प्रमाण आपल्या ब्लड मध्ये 0.5% आपल्याला पाहायला मिळते. किती पाहायला मिळते? आपल्याला 0.5% आपल्याला पाहायला मिळते. आकार याचा द्विअंतर वक्र आणि केंद्रक यामध्ये नसतो. आकारचा विषय जर करतो म्हटलं आकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. द्विअंतर वक्र आकार पाहायला मिळतो आणि केंद्रक आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 ते 4 लाख प्रमाण आपल्या शरीरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ते 4 लाख प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. निर्मिती याची बोन मॅरो मध्ये होते. बोन मॅरो म्हणजेच काय? अस्थिमज्जेत होते. ठीक आहे ना. त्यानंतर जीवन कालावधी 5 ते 10 दिवस मरतो. ठीक आहे ना. मृत्यू याचा प्लीहामध्ये होतो. रक्त गोठण्याचं कार्य हे आपल्याला करताना दिसते. कोणते कार्य करते मित्रांनो? रक्त गोठण्याचं कार्य हे आपल्याला करताना दिसते. आता बघा मित्रांनो आपण या टॉपिक मध्ये सर्व रक्तामधले सर्व आपण पॉईंट घेतलेले आहे. ठीक आहे ना.
लाल रक्तपेशी असो, लाल रक्तपेशी असो, रक्त असो, WBC असो, ठीक आहे ना, त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पेपरासाठी महत्वाच्या आहे, ठीक आहे ना, आणि तुम्हाला आवश्यक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि यावर आयोगाने आपल्याला प्रश्न सुद्धा विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो, बघा मित्रांनो की हे आपल्याला सायन्स जो आपण घेतलेला आहे ब्लड, उद्या आपण घेणार आहोत हृदय, ठीक आहे ना, त्यानंतर आपण हृदयामध्येच आपण सर्व संपून टाकू त्या, कारण की आता रक्तवाहिन्या जे आहे, रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे ना. त्याप्रमाणे जर 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या म्हटलं तर आपल्याला कोणकोणत्या रक्तवाहिन्या पाहायला मिळतात, पेशवाहिन्या, रक्तवाहिन्या, ठीक आहे, ते आपल्याला सर्व आपण ते एकाच लेक्चरमध्ये आपण पाहून घेऊ. आणि त्याच कारणानं तुम्ही जर आपल्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट अपडेट व्हिडिओची असो किंवा स्पर्धा परीक्षेची असो, ठीक आहे ना, या सर्व गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला कळेल. धन्यवाद मित्रांनो.